माझा मित्र मालिकेमध्ये वल्लरी मामी बरोबर श्रीकांत धुमाळ आणि ईश्वरी अर्णव यांच्या कचाट्यात सापडलेल्या आहेत। कारण श्रीकांत धुमाळ आता ईश्वरी आणि अर्णवला वल्लरी मामींच्या विरोधात पुरावे देणार आहे। आता वल्लरी मामींची सुटका होणं कठीणच आहे। तोपर्यंत तिकडे आता राकेशची खरंच स्मृती गेली आहे का हे पाहण्यासाठी ईश्वरी आणि अर्णवने जबरदस्त प्लॅनिंग केलेला आहे आणि त्या प्लॅनिंग मध्ये हा राकेश अडकलेला आहे। हा राकेश पुन्हा एकदा पैसे चोरताना अर्णव आणि ईश्वरीला सापडलेला आहे। तर नेमकं हे कसं आणि काय घडतं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आजच्या भागामध्ये आपण असंच पाहिलं की अंजली आणि तिच्या बाळाचं स्वागत धूमधडाक्यामध्ये घरात झालेलं असतं। अर्णव आणि ईश्वरीने तिच्या स्वागताला खूपच तयारी केलेली असते। फुलांचा सडा टाकलेला असतो, लहान लहान खेळणी आणून रूम मध्ये सजावट केलेली असते। आता ते पाहून मामा म्हणत असतात, अंजली हे सगळं या मुलीच्या चकुलीच्या मामा मामीने केलं आहे। आता अर्णव आणि ईश्वरी बाळाला पाहून खूपच खुश झालेले असतात। आता अंजली म्हणत असते सजावट खूपच छान केली आहे। आता इकडे सजावट पाहून आजी सुद्धा ईश्वरी आणि अर्णवची स्तुती करत असतात। आता अंजली म्हणत असते अगं आजी बास कर ना, किती त्यांना चांगलं म्हणणार आहेस तू। त्यावेळेला आजी म्हणतात अंजली तुझं पुन्हा सुरू झालं का? जे लोक चांगले आहेत त्यांना चांगलं म्हणलंच पाहिजे ना। त्यावेळेला आता अंजली शांतच बसते। इकडे आता ईश्वरी आणि अर्णव बाळाला पाहून खूपच खुश झालेले असतात। पाळणा हलवण्यासाठी दोघांचे भांडण लागलेले असते। ते पाहून आता मामा म्हणत असतात मामा आणि मामी खूपच एक्साइटेड आहेत बाळाला घेण्यासाठी। आता इथे या राकेशने थोडीशी वल्लरी मामींची गंमतच केलेली आहे। आता हा राकेश हॉलमध्ये एकटाच बसलेला असतो म्हणून वल्लरी मामी चहाचा कप घेऊन येतात। त्यावेळेला हा राकेश वल्लरी मामींना डायरेक्ट कामवाली बाईच करून टाकतो। आता राकेश म्हणत असतो मला चहा दिल्याबद्दल थँक्यू मावशी। त्यावेळेला वल्लरी मामी म्हणतात काय रे तुला मी मावशी दिसते का? आता राकेश म्हणत असतो तुम्ही मावशी नाही तर कोण आहात बरं, तुम्ही इथे कामालाच आहात ना। त्यावेळेला वल्लरी मामी म्हणत असतात ए जास्त नाटक करायचं नाही, तू किती फ्रॉड आणि खोटारडा माणूस आहेस हे मला बरोबर माहीत आहे आणि तुझं हे नाटक आता बंद करायचं, माझ्यासमोर चालवायचं नाही। त्यावेळेला आता या दोघांचं बोलणं सगळं ईश्वरी ऐकत असते। हे ऐकून ईश्वरी मनातल्या मनात म्हणत असते म्हणजे वल्लरी मामींना सुद्धा हेच वाटत आहे की राकेश नाटकच करत आहे। आता या वल्लरी मामी राकेशला धमकावत असतात। तेवढ्यातच वल्लरी मामींना फोन येतो श्रीकांत धुमाळचा। आता इकडे श्रीकांत धुमाळचा फोन आहे म्हटल्यानंतर वल्लरी मामी बाहेर जाऊन बोलतात। आता श्रीकांत धुमाळ म्हणत असतात मॅडम तुम्ही मला फोन केला होता ना, म्हणूनच मी तुम्हाला परत फोन केला आहे। आता वल्लरी मामी म्हणत असतात हो मी तुम्हाला काल फोन केला होता आणि माझं तुमच्याकडे अतिशय महत्त्वाचं काम आहे। आता हा श्रीकांत धुमाळ या वल्लरी मामींना अतिशय वैतागलेलाच असतो। सतत या वल्लरी मामी त्या श्रीकांत धुमाळला त्रास देत असतात आणि काहीतरी वाईट काम करायलाच सांगत असतात। आता इकडे श्रीकांत धुमाळ म्हणत असतो आता काय करायचं आहे आणि मी तुमचं प्रत्येक काम करणार नाही एवढं लक्षात ठेवायचं। आता पुन्हा वल्लरी मामी या नेहमीप्रमाणेच श्रीकांत धुमाळला धमकावतात जर तू माझं काम केलं नाहीस तर मी तुला अडकवणार एवढं नक्की। आता श्रीकांत धुमाळ या वल्लरी मामींना घाबरूनच त्यांचं काम करायला तयार होतो। आता वल्लरी मामी श्रीकांत धुमाळला भेटायला जाणार असतात। तेवढ्यातच इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघे बोलत असतात की या राकेशचं नाटक आहे की खरंच याची स्मृती गेली आहे हे काही कळायला मार्गच नाही। आता अर्णव सुद्धा याच काळजीत असतो। तेवढ्यातच ईश्वरी एक आयडिया करते की अर्णव सर आपण राकेशला सगळं घर फिरून दाखवूया। आता अर्णव म्हणत असतो अगं त्याला घर दाखवून काय होणार आहे बरं। त्यावेळेला आता ईश्वरी म्हणत असते माझी आयडिया तुम्ही ऐका तरी। आता ईश्वरी अर्णवला असंच सांगत असते की या राकेशला घर दाखवायचं आणि कपाटामध्ये पैशाची बॅग उघडीच ठेवायची आणि जर त्याने पैसे घेतले त्या पैशांना लपवून ठेवलं तर समजायचं की तो पूर्वीचाच राकेश आहे। आता या दोघांचं प्लॅनिंग ठरलेलं असतं। त्याचप्रमाणे आता हे दोघे हॉलमध्ये राकेश जवळ येतात आणि अर्णव म्हणत असतो तुम्ही किती वेळ असं बसून राहणार आहात, चला तुम्हाला सगळं घर दाखवतो। ईश्वरी म्हणत असते हो जीजू तुम्ही किती वेळ बसणार आहात, चला तुम्हाला घर दाखवतो। आता राकेश चाचपडतच म्हणत असतो नाही काही गरज नाही ना घर दाखवायची, मी ठीक आहे इथे। आता ईश्वरी आणि अर्णव त्याला फोर्स करूनच घर दाखवायला नेतात। आता त्याच वेळेला ईश्वरी आणि अर्णवने कपाटामध्ये पैशाची बॅग उघडीच ठेवलेली असते। आता या राकेशला घर दाखवतच त्याला त्या पैशाची बॅग असलेल्या रूममध्ये एकट्यालाच सोडतात।
आता इकडे पैशाची बॅग पाहून हा राकेश चांगलाच चाचपडलेला असतो आणि पैशाची बॅग हातामध्ये घेऊन त्या पैशाकडे बघत असतो. आता ईश्वरी आणि अर्णव लपूनच याला बघत असतात की हा बॅगेचं काय करतोय ते. आता तो बॅग घेतोय की पुन्हा काहीतरी अर्णवच्या विरोधात नाटक सुरू करतोय तेच आपण पुढील भागांमध्ये पाहणार आहोत. तर इकडे आता वल्लरी मामी श्रीकांत धुमाळला भेटायला आलेले असतात. आता वल्लरी मामी श्रीकांत धुमाळला म्हणत असतात की जी न्यूज तुमच्या प्रेसमधून छापून आली होती ती न्यूज आणि त्याबद्दलचे सगळे फोटो तुम्ही मला देऊन टाका, म्हणजे हा विषयच मी संपवून टाकीन. त्यावेळेला श्रीकांत धुमाळ वल्लरी मामींवर खूपच चिडलेला असतो. आता तो म्हणत असतो की मी अजिबात तुम्हाला ते पुरावे देणार नाही, कारण त्या पुराव्यांच्या आधारेच तर मी तुमच्यापासून माझी सुटका करून घेऊ शकतो. आता श्रीकांत धुमाळ असं नाही म्हणतोय म्हटल्यानंतर वल्लरी मामी खूपच चिडलेले असतात. आता वल्लरी मामी म्हणतात श्रीकांत धुमाळ माझ्याशी चालाकी करायची नाही. त्यावेळेला आता श्रीकांत धुमाळ या वल्लरी मामींना खणखणीतच उत्तर देऊन तिथून निघून जातो. तर प्रेक्षकांनो पुढील भागांमध्ये आपल्याला असाच ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की श्रीकांत धुमाळ अर्णव आणि ईश्वरीची भेट घ्यायला जाणार आहे आणि त्या दोघांना वल्लरी मामींच्या विरोधात हे सगळे पुरावे देणार आहे. त्यावेळेला आता ईश्वरी आणि अर्णवला खात्रीत पटणार आहे की वल्लरी मामींनीच हे सगळं केलेलं होतं. आता अर्णव आणि ईश्वरीच्या हाती मूळच पुरावा लागलेला आहे, त्यामुळे ईश्वरीची आई आता निर्दोष होणार आहे. आता सुप्रिया ईश्वरीची आई ज्यावेळेला वल्लरी मामींना पाहणार आहे त्यावेळेला वल्लरी मामींचं सगळं सत्य ईश्वरी आणि अर्णव समोर येणार आहे. तर प्रेक्षकांनो येणारा ट्विस्ट असाच आहे की हा राकेश ते पैसे घेतो की पुन्हा तिथेच ठेवतो ते पाहिला. आणि दुसरा म्हणजे वल्लरी मामींच्या विरोधातले पुरावे श्रीकांत धुमाळ अर्णव आणि ईश्वरीला देणार आहे. त्यावेळेला ईश्वरी आणि अर्णव नेमके कोणते पाऊल उचलतात आणि या वल्लरी मामींना कोणती शिक्षा देतात तेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे.